नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय आणि शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय. बाकी शेअर बाजार तेजीत असताना आणि गाड्या घोड्या उदंड विकल्या जात असताना शेतीमालाला मात्र भाव नाही. अशा वातावरणात आता दुष्काळात 13वा महिना आलाय. युरियाच्या किमती वाढणार असं दिसतंय. केंद्र सरकार रासायनिक खतांचं अनुदान खत उत्पादक कंपन्यांना वेळेवर देत नसल्यानं FAI अर्थात फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियानं खत उद्योग नियंत्रणमुक्त करण्याची मागणी केली. त्यालाही आता बरेच दिवस झाले. जुनीच आहे ही मागणी, पण आता मोदी सरकारनं निर्णय घेण्याचे संकेत दिलेत. या निर्णयामुळं खतांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, पण त्याबाबत अनिश्चित आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना युरियाच्या किमती वाढणं शेतकऱ्यांसाठी न परवडणार आहे. एकीकडं मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमालांचे बाजारभाव पडले आहेत. यंदा तांदूळ, कापूस, ऊस, सोयाबीन यासारख्या मोठ्या क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या पिकांचा उत्पादन खर्चसुद्धा वसूल होताना दिसत नाही. सरकार हमी भावात वाढ करताना दिसत नाही किंवा त्याबाबत फार सकारात्मक नाही. याचं एक मोठं कारण म्हणजे मोदी सरकारला महागाई कमी करायची आहे. पण मग त्यासाठी शेतकऱ्यांचा बळी गेला तरी चालेल असं सरकारचं सध्याचं धोरण आहे का? हा निर्णय घेण्याची सरकारची वेळ चुकली आहे असा एक सूर आहे, पण त्याला आणखी एक पैलू आहे. जास्त सबसिडी असल्यानं शेतकऱ्यांकडून युरियाचा बेसुमार वापर होतोय. त्यानं जमिनीचा पोत घसरलाय, कसदार जमीन निकस होत चालली आहे. खताचा प्रमाणात वापर व्हावा यासाठी युरियाच्या किमती वाढणं आवश्यक आहेच. तो एक प्रवाह आहेच. शिवाय सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊ असंही म्हणाले तिकडे कोल्हापुरात मुख्यमंत्री. अर्थात हे सगळं बरोबर आहे, पण या निर्णयामागं काही एक विचार आहे की फक्त उद्योजकांना खुश करायचं म्हणून घेतला गेला आहे हा निर्णय. सेंद्रिय शेती हा एक पर्याय आहे हे खरं, पण एका रात्रीत त्या दिशेनं जाता येणार नाही आपल्याला. त्यासाठी सातत्यशील धोरण हवं. तसं काही धोरण दिसतंय का आज? भारतात जी हरित क्रांती झाली, अतिशय महत्त्वाची हरित क्रांती होती, त्या रासायनिक खतांचा वाटा मोठा होता. त्या युरियाला नियंत्रणमुक्त केल्यानं नक्की काय होणार आहे? समजा उद्या युरिया मुक्त झाला, नियंत्रणमुक्त झाला, तर शेतकरी नव्या सापळ्यात अडकणार नाही. कशावरून? शेती आणि शेतकरी याविषयी हे सरकार खरंच गंभीर आहे का? सेंद्रिय शेतीच्या दिशेनं जावं असं या सरकारला खरंच वाटतं की ती फक्त हूल आहे? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. युरिया मोकळा पण शेतकरी मात्र अडकला. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. संदीप भुजबळ आहेत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये. संदीप भुजबळ हे आमच्या ॲग्रोवन बातमीपत्राचे निर्माते आहेत. ते आहेत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये. गणेश देशमुख आहेत आपल्यासोबत. प्रगतिशील शेतकरी आहेत गणेश देशमुख. प्रयोगशील शेतकरी आहेत. बेलापूर स्टुडिओमध्ये तेही माझ्यासोबत असणार आहेत. डॉक्टर शरद निंबाळकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू आहेत. माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर कृषी तज्ज्ञ आहेत. ते नागपूर VC मधून आपल्यासोबत असणार आहेत. प्राध्यापक मिलिंद मुरुककर हे शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत. ते नाशिक VC मधून किंवा फोनवरून आपल्यासोबत डॉक्टर मिलिंद मुरुककर असणार आहेत. तानाजी निकम हे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी, अतिशय महत्त्वाचा वेगळा प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी, ते आपल्यासोबत असणार आहेत कोल्हापूरमधून. आणि या सगळ्यांसोबत आपण सुरू करणार आहोत ही चर्चा. युरिया मोकळा पण शेतकरी अडकला. आणि ही चर्चा करताना सगळ्यात पहिल्यांदा मला जायचं आहे संदीप भुजबळ यांच्याकडे. संदीप भुजबळ, एक सांगा की आत्ता युरियाच्या अनुषंगानं एक निर्णय जवळपास लवकरच होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आत्ता होईल की उद्या होईल माहिती नाही आहे, पण लवकरच असं दिसतंय की युरिया आता नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. युरिया नियंत्रणमुक्त झाला की अर्थातच युरियाच्या किमती वाढतील. हे सगळं जे काय आहे, मला दोन गोष्टी तुम्हाला विचारायच्यात. एक म्हणजे आता लगेच फरक काय पडणार आहे हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा, आत्ता शेतीच्या अनुषंगानं आव्हानं वेगळी आहेत. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय, उत्पादन खर्च वाढलेला आहे म्हणून सध्या सगळी चिंता व्यक्त होते आहे. एकीकडे शेअर बाजार तेजीत असताना शेतकऱ्यांच्या मालाला मात्र भाव मिळत नाही. अशी सगळी चर्चा सुरू असताना आत्ता या क्षणी या प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे काय घडणार आहे आणि आत्ता आगामी काळातली आव्हानं काय असणार आहेत, तुम्ही कसं बघता आहात? आपण जर पाहिलं तर मोदी सरकार आल्यापासून शेतमालाचे बाजारभाव हे पडलेले आहेत. आणि मोदी सरकार पुढचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे त्यांना महागाई हटवायचे. महागाई हटवायचा नारा देऊन मोदी सरकार केंद्रात सत्तेत आरूढ झालेलं आहे. आणि महागाई हटवण्यासाठी मोदी सरकारचं पहिलं टार्गेट असं दिसतंय की शेतमालाचे बाजारभाव नियंत्रणात आणायचे. पण त्याच वेळेला शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिड्या आहेत त्यासुद्धा एका अर्थी कमी करण्याचा हा एक एजेंडा दिसतोय.
युरियाचं युरिया नियंत्रणमुक्त करणं हे जरी एका अर्थी बरोबर असलं तरी सध्या मात्र ते शेतकऱ्यांना परवडणार नाही आहे. अगोदरच शेतमालाचे बाजारभाव या सरकारनं देखील वाढवलेले नाही आहेत. MSP कमी आहेत. अगोदर आहे ती MSP शेतकऱ्यांना परवडत नाही आहे. आणि त्यातच जर युरियासारख्या जादा प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताचा जर दर वाढला तर शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च हा साहजिकच वाढणार आहे. जवळपास युरियासाठी शेतकऱ्यांना दुप्पट पैसे मोजावे लागतील अशी एक शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. आणि त्यामुळं हा जर उत्पादन खर्च वाढला तर अगोदरच अगदी कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांच्या पेकाटात अजून एक लाथ घातल्यासारखं हे एक चित्र तयार होईल असं मला वाटतं. गणेश देशमुख, तुम्ही स्वतः शेती करता, एक सांगा की आता समजा खरोखरच युरियाचे भाव वाढले, आता असं दिसतंय की समजा युरिया नियंत्रणमुक्त झाला तर युरियाच्या किमती जवळपास दुप्पट होतील अशी एक शक्यता आहे. समजा तुम्ही आता भात हे करता, तर मला सांगा की भाताच्या अनुषंगाने एकरी उत्पादन खर्च किती वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं खरंच नुकसान होणार आहे की तसं काही फार मोठं नुकसान होणार नाही? तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते विषय असा आहे की युरिया 2 मतप्रवाह आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहेत की ज्या शेतकऱ्यांना बिलकुल जाणीव नाही की आपण रासायनिक खतं कशी वापरली पाहिजेत, ती भरमसाठ रासायनिक खतं वापरतात आणि मुळात शेती त्या पिकाची काहीक वाढ होते आणि त्यामुळे तो सगळा उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. परंतु आता जर सरकारने असं धोरण धरलं असेल की बाबा आम्ही युरियाचे काही रेट्स नियंत्रण मुक्त करणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यावर हा नॅचरली बोजा येणार आहे. आज माझ्यासारखा शेतकरी 20 एकरमध्ये ज्यावेळेस आम्ही शेती करतो, जरी आम्ही युरियाचं प्रमाण कमी वापरत असलो तरी काही टप्प्यांमध्ये ते वापरणं अपरिहार्य आहे. मुळात रासायनिक शेती ही आम्हाला ह्या कृषी विद्यापीठांनी शिकवली आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आज युरिया वापरणं, आम्ही टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेतीकडे वळतोय, याच्यामध्ये आम्ही शेतकरी आता जागृत झालोत. परंतु आजच्या घडीला आम्हाला युरिया हा वापरणं आवश्यक आहे. आणि मला जर माझ्या 20 एकर शेतीचा विचार केला तर वर्षभरामध्ये मला साधारणतः 20 ते 22,000 रुपयाचं अतिरिक्त खर्च वाढणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ही जबाबदारी फक्त माझी एकट्याची आहे का? जर शेतीमध्ये मी शेती करत असताना समाजासाठी मी अन्न निर्माण करतोय तर हा बोजा आमच्यावर डायरेक्ट न टाकता याच्यावर सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे, धोरणात्मक विचार व्हायला पाहिजे. विषय असा आहे की मग युरियाला आपण शेतकऱ्याला आपण आधी तयार करा की बाबा युरियासाठी आपण नत्राची गरज कशाने भागू शकू. तुम्ही आजच्या आज घाईघाईने निर्णय घ्याल तर हे शेतकऱ्याच्या जीवावर उठेल. आमची आज अशी मागणी आहे की आज एकाच याच्यामध्ये तुम्ही युरियाची भाव वाढ न करता किंवा नियंत्रणमुक्त न करता तुम्ही टप्प्याटप्प्याने त्याचा विचार करा. आणि युरिया हा शेतीमध्ये जेवढा जातोय तेवढाच हा केमिकल फॅक्टरीमध्ये जातोय. आज डाईंग कंपनी जेवढ्या आहेत, कापड उद्योग जेवढे आहेत त्याच्यामध्ये युरिया वापरला जातो. आपल्या देशातला युरिया परदेशातही काही ब्लॅक मार्गाने जातो. अशा बऱ्याचशा तक्रारी आज आमच्याकडे आहेत. मग असं सगळं असताना फक्त शेतकऱ्यावरचं अनुदान उठून हे काही प्रश्न सुटणारे नाहीत. यासाठी सरकारने गंभीरपणे आणि सर्वांगीण विचार व्हावा असं माझं. गणेश, परत मी तुमच्याकडे येतो. डॉक्टर मिलिंद मोरुककर आपल्यासोबत आहे. डॉक्टर मिलिंद मोरुककर हे शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर सातत्यानं अतिशय सम्यक विश्लेषणात्मक असं उत्तम लेखन करतायत. मिलिंद मोरुककर, मला सांगा, आत्ता जो काही निर्णय होतो आहे युरिया नियंत्रणमुक्त करण्याचा, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता आहात? त्याचे काय परिणाम होतील? हा निर्णय आवश्यक होता का? आत्ताची वेळ बरोबर आहे का? या प्रश्नाचे 2 पैलू आहेत. एक आर्थिक पैलू आणि दुसरा राजकीय पैलू आहे. पण पहिल्यांदा मी आर्थिक पैलूकडे येतो आणि माझ्या आधी जे वक्ते बोलले, माफ करा त्यांचं मी नाव समजू शकलो नाही, परंतु त्यांनी शेवटचा जो मुद्दा मांडला की युरियाचा वापर हा इतर केमिकल इंडस्ट्रीज मध्ये देखील होतो आणि त्याचं स्मगलिंग होऊन तो बाहेर देखील युरिया जातो आणि हे अतिशय महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत. हे का होतं हे आपण बघूया. होतं असं की जेव्हा सरकार एखादी वस्तू ही स्वस्त करते म्हणजे कृत्रिमरित्या, तेव्हा अशा तऱ्हेचे दुष्परिणाम होतात की सबसिडाईज जेव्हा युरिया आहे, युरियाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत आजच्या घडीला भारताच्या पेक्षा तिप्पटीहूनही जास्त आहे. अशाला युरिया एवढा स्वस्त जर भारतात असेल तर अर्थातच त्याचं ब्लॅक मार्केटिंग होतं. म्हणजे ते आपल्याला स्वस्त द्यायचंय तर शेतकऱ्यांना, परंतु तो शेतकऱ्यांपर्यंत युरिया न पोहोचता तो इतर इंडस्ट्रीसाठी रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो. आणि दुसरीकडे परदेशामध्ये महाग असल्यामुळे भारतात
भारतातून त्याचं स्मगलिंग होऊन ते बाहेर जातं, अशा रिपोर्ट्स आहेत. आणि हे असं होतं याचं कारणच मुळात तुम्ही जर सबसिडी द्यायची असेल तर ती खुल्या बाजारपेठेतल्या प्राइसेसना धक्का न लावता दिली तरच तुम्हाला ज्यांना द्यायची त्यांना देऊ शकाल, नाहीतर हे असे गैरप्रकार होतात. अर्थात तरी सुद्धा शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये जर त्यांनी युरिया पूर्णतः नियंत्रणमुक्त केला तर त्याच्या किमती वाढणार नाहीत का, तर खूप वाढणार आहेत. हे अगदी सहज आहे. म्हणजे आज किमतीतले फरक पाहता जवळजवळ दुपटीने किमती वाढू शकतात जर एका झटक्यात या किमती यांनी नियंत्रणमुक्त केलं तर. पण सरकारने आता तरी असं म्हटलंय की आम्ही ते 3 वर्षात टप्प्याटप्प्याने नियंत्रणमुक्त करू. आणि त्याचबरोबर असंही म्हटलंय की किती बॅग्स काही प्रत्येक शेतकऱ्याला किती बॅग्स युरियाच्या असतील त्याच्यावर काही सबसिडी देऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात याचे तपशील अजूनही यायचे आहेत. त्यामुळे तत्वतः जर पाहिलं पूर्णतः आर्थिक दृष्टिकोनातून की तुम्हाला कोणाला ज्या समाजातल्या घटकाला सहाय्य करायचं असेल तेव्हा ते सहाय्य जरूर केलं पाहिजे, पण ते बाजारातील किमतींमध्ये हस्तक्षेप करू नये, कारण त्याचे दुष्परिणामच होतात. हे एक सर्वसाधारण तत्व आज जगभर मान्य झालेलं तत्व आहे. आता मग आपल्या समोरचा प्रश्न, एक तर गोष्ट आहे की सबसिडी युरियाच्या संदर्भातली खूप युरियाची वाढती आहे आणि त्याचे दुष्परिणाम असे आलेले आहेत की जेव्हा ही सबसिडी कोणाला दिली जाते तर ही सबसिडी म्हणजे युरिया स्वस्तात मिळावा म्हणून सरकार उत्पादन खर्च या खत कंपन्यांचा उत्पादन खर्च आणि त्यांना स्वस्तात ते युरिया द्यायचा असल्यामुळे तो जो फरक हे जे नुकसान त्यांचं होतं ते म्हणजे सबसिडी. ही सबसिडी ते सरकार या खत कंपन्यांना थेटपणे देतं. आता याचे परिणाम असे होतात की या कंपन्यांमध्ये स्पर्धाशीलता वाढून उत्पादन खर्च कमी करणं यासाठी जी स्पर्धा पाहिजे ती पूर्णतः त्याची काही गरजच नसते, कारण सरकार जेवढं तुम्ही उत्पादन कराल आणि त्याच्यासाठी एक फिक्स अमाऊंट देत असतं, त्यामुळे ही स्पर्धाशीलता नष्ट होते. हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर देशामध्ये युरियाचं मागणी असताना देखील या कंपन्या हव्या तेवढ्या प्रमाणात कार्यक्षमतेने उत्पादन करून त्यांची उत्पादन क्षमताही वाढवू शकत नाहीत. हा त्याचा दोष आहे. तिसरा दोष असा आहे आजच्या व्यवस्थेमध्ये की सरकार बऱ्याच कंपन्यांच्या बाबतीत असं आलेलं आहे की सरकार सबसिडीचे अमाऊंट वेळेवर देत नाही आणि त्यामुळे देखील ह्या उत्पादन क्षमतेवर त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेला आहे. तसे विविध जेव्हा तुम्ही प्राइसेस जेव्हा किमती नियंत्रणात ठेवून लोकांना मदत करायचा प्रयत्न करता तेव्हा अशा गोष्टी होतात. जसं तुम्ही स्वस्तात धान्य द्यायचा प्रयत्न करता तेव्हा ते धान्य खुल्या बाजारात विकलं जातं आणि एक्झॅक्टली असंच खतांच्या बाबतीतही होतं. आता प्रश्न असा आहे की हे तत्वता जरी आलं तरी प्रत्यक्षात काय करायचं, आणि इथे आपण आता खरं राजकीय प्रश्नाकडे येतो. डॉक्टर मिलिंद मुरुडकर, राजकीय मुद्द्याबद्दल मी परत तुमच्याकडे येतो. आता